नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल की प्रतिमाला आई अशी हाक मारली असे वाटत असते. सायली म्हणते मारली असेल मनातून कदाचित आई अशी हाक. तन्वी सायलीला ढकलते आणि म्हणते तुझा काय संबंध, माझी आई आहे. तन्वी म्हणते आई अशी मी कधीपासून तुझी वाट बघत आहे. तुला कधी वेळ भेटतोय माझ्यासाठी असं झालं होतं म्हणून तुला वाटलं असेल की आई अशी हाक मी मारली. तन्वी म्हणते डाग सगळे गेले आहे चेहऱ्यावरील, आता छान दिसत आहे, मला तर खूप आनंद होतोय. अर्जुन म्हणतो आत्या तू खूप छान दिसते, तू आता हॅपी आहे ते महत्वाचं. सगळे बोलत असतात. पूर्णा, आजी आणि कल्पना देवाकडे आभार मानतात आणि नमस्कार करून पूर्वीसारखी प्रतिमा झाली असे पूर्वीसारखी प्रतिमा दिसत आहे, तिच्यावर काही संकट येऊ देऊ नको, दोघी बोलत असतात त्या प्रतिमाविषयी. दुसरीकडे अर्जुन सायली म्हणतात प्रतिमा आत्या समोर आल्यावर तुझ्या चेहऱ्यावर ग्लो वेगळाच असतो आणि पहिली सून असेल जी सासूला बघून एवढी खुश होते. त्या सायली म्हणते त्या सासू नाही तर मला आईसारख्याच वाटतात, त्यांच्याविषयी बोलत असतात. अर्जुन म्हणतो असं असतं मुलीचं आणि आईचं नातं, आणि साक्षीचं आणि तिच्या आईचं पण असणार. अर्धवट पेंडेंट तिने आठवण म्हणून नक्की जपून ठेवलं असणार. आपल्याला मैपत आणि साक्षी घरी नसताना घरी जावं लागेल. आणि सायली म्हणते कसं जाणार. आणि दुसरीकडे रात्री सगळे एकत्र बसून हसत गप्पा मारत असतात. अर्जुन अस्मिताची गंमत करत असतो, सगळे हसत असतात. अश्विन म्हणतो तुझं तर बाळ रडायला लागलं तर तू हेच म्हणणार आहे, तू रडायचं बंद, थांब नाही तर पाठीत धपाटा मार. तन्वी म्हणते ती बाळाला थोडीच बाळाला सांभाळणार आहे, ते तर बाबाकडे किंवा आईकडेच असणार. आणि सगळे हसतात आणि गंमत करतात. बाबा म्हणतात अर्जुन आणि अश्विनला की ओरडतात अस्मिताला काही त्रास द्यायचा नाही, डिलिव्हरी झाली की काय छळायचं आहे ते मनमोकळेपणाने छळा. आणि हसतात सगळे. अस्मिता म्हणते मी तर घरी जाते बाबा, माझी तुम्ही चेष्टाच करता तुम्हाला. आणि सगळे म्हणतात बस तुला सॉरी म्हणतो. अर्जुन तर तिला सॉरी म्हणतो. आणि अश्विन म्हणतो काय डोहाळे लागले आहेत सांग. अस्मिता म्हणते पान खायचं आहे. अर्जुन म्हणतो मला तर वाटलं तुला काम करायचं डोहाळे लागले असतील. आणि अश्विन तर म्हणतो तुला तर सगळ्यांशी नीट वागायचं असेल असे डोहाळे लागले असतील. आणि सगळे जण हसतात. सायली म्हणते फोन द्या अर्जुन माझा, फोन मध्ये काहीतरी करत असते, सगळे गप्पा मारत असतात. अस्मिता विमलला म्हणते बॅग आणायला सांगते. अर्जुन म्हणतो काय चालायला लावते अस्मिता म्हणते की गंमत आहे माझ्यासाठी. सायली बाबाकडे बघत असतात. अस्मिता म्हणते बघ मी आता मिलिटरी ड्रेस मागवले आहेत, मला तर खूप छान वाटले ऑनलाईन शॉपिंग. म्हणतो अर्जुन की तुझी सुरू झाली, बाळाला ड्रेस सुद्धा मागवला आहे. सायली म्हणते बाळाला आधी ड्रेस घ्यायचा नसतो, ते शुभ नसतं. अस्मिता म्हणते की गप तुला अतिशहाणपणा शिकू नकोस मला. कल्पना म्हणते बरोबर आहे सायलीचं, अस्मिताला नीट समजवते. बाबा म्हणतात पुरे आता वातावरण छान आहे, उगाच बिघडवू नका. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो अस्मिताला स्वतःची ऑर्डर कॅन्सल करायला लावली असती तर तिने तर ऐकलंच नसतं. आणि सगळे हसतात.